सरकारी काम असो की खाजगी, ओळख दाखविण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी आधार कार्डची गरज पडते. अशा वेळी आपण आधार कार्ड घरी विसरून जातो आणि आपले काम लांबून जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे, ते पण काही सेकंदामध्ये. मित्रांनो, तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन पैसे देण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आधार कार्ड डाउनलोड करू शकता, तेही अगदी मोफत. तर मित्रांनो, कुठलाही वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती कॉपी करा आणि आपण वापरत असलेल्या कुठल्याही ब्राउझरवरती पेस्ट करा. ही लिंक तुम्हाला डायरेक्टली आधारच्या साईटवर घेऊन जाईल. लिंक ओपन झाल्यानंतर या स्क्रीनला वरच्या दिशेने स्क्रोल करा. आता तुम्ही गेट ई आधार या बॉक्सवर क्लिक करा. आता तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिसणार. यामध्ये तुम्हाला आधार नंबरवर सिलेक्ट करायची आहे आणि आपला आधार नंबर टाकायचा. नंतर कॅप्चा कोड टाकायचा. कोड टाकून झाल्यानंतर सेंड OTP या बॉक्सवर क्लिक करा. OTP तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवर जाणार. त्यानंतर आलेला OTP टाका. OTP टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड या बॉक्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला ते पासवर्ड मागणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पासवर्ड काय टाकायचा. मित्रांनो, अगदी सोपा आहे. तुमचा पासवर्ड हा तुमच्या नावाचे इंग्लिश मधील पहिले 4 अक्षर आणि तुमचा जन्मवर्ष. जसे माझं नाव गौरव आहे आणि माझा जन्मवर्ष 2002 आहे, तर माझा पासवर्ड असा राहणार. कॅपिटल मध्ये पहिले इंग्लिशचे GAUR आणि माझा जन्मवर्ष 2002 असा पासवर्ड टाका. त्यानंतर लगेच आपले आधार कार्ड ओपन होऊन जाईल. तुम्ही याला प्रिंट सुद्धा करू शकता आणि आपल्या मोबाईल फाईल मध्ये सेव्ह सुद्धा करू शकता.